एकीकडे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करतायत, मात्र दुसरीकडे खेळाडूंच्या पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचं समोर आलं। कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यासाठी खेलो इंडिया अंतर्गत विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात आलं, मात्र अर्धवट स्थितीतल्या या क्रीडा संकुलाची अक्षरशः दुरवस्था झाली। विभागीय क्रीडा संकुलाची दुरावस्था झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील कुसाळे यानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलेलं आहे, पण दुसरीकडे मात्र ज्या कोल्हापूर जिल्ह्यातून स्वप्नील कुसाळे नेतृत्व करतो त्या कोल्हापूर जिल्ह्यातलं किंवा कोल्हापूर शहरातलं विभागीय क्रीडा संकुल आज तुम्हाला मी दाखवणार आहे की त्याची दशा आणि दिशा काय आहे। आपण पाहतोय की खाशाबा जाधव यांच्या नंतर आपण पाहतोय महाराष्ट्राला पदक मिळवून देणारा एकमेव स्वप्नील कुसाळे, आणि आपण त्याच्या जिल्ह्यातला हे क्रीडा संकुल जर पाहिलं तर कशा प्रकारची अवस्था हे दिसून येते। एकूणच आपण पाहतो की याच्यासाठी जवळपास आपण पाहतोय की 24 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी हे क्रीडा संकुल उभारलं, पण क्रीडा संकुलाची अवस्था पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी अक्षरशः 30 ते 40% काम जे आहे ते पूर्णतः बाकी आहे आणि जे काम झालेलं आहे ते सुद्धा अर्धवट असल्याचं दिसून येतंय। सरकारला हे दिसत नाही आहे का? ज्या शहरात अनेक दिग्गज खेळाडू घडले त्या शहरामधलं हे विभागीय क्रीडा संकुल आज शूटिंग आणि बाकीचे 2-3 खेळ सोडलं तर धूळ खात पडलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल। एकूणच सरकार एकीकडे दावा करतं की आम्ही खेळाडूंसाठी आवश्यक निधी द्यायला तयार आहोत, पण दुसरीकडे मात्र ही परिस्थिती पाहिल्यानंतर कशा प्रकारे सरकारचं या क्रीडा धोरणांकडे लक्ष आहे दिसून येतं। इथे एक पालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। पालक म्हणून काय वाटतं? खूप चिंता वाटते की आपल्या कोल्हापूरचे खेळाडू इतके स्ट्रगल करून जर घडत असतील तर अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। आज मला आता समजलं की इथं 24 कोटीचा निधी शासनानं मंजूर केला, पण कामं त्या 24 कोटीच्या मानानं काहीच झालेलं दिसत नाही। आज इथं सोयी खूप कमी आहेत। कोल्हापूरचा खेळाडू एक काय करू शकतो आज स्वप्नील कुसाळेनं आपल्याला दाखवून पूर्ण जगाला दाखवून दिलेला आहे। आज जर ह्या सुविधा आणखीन वाढवल्यात, शासनानं मनापासून लक्ष दिलं तर आणखीन पदक आमचे कोल्हापूरचे खेळाडू आणि युवक आणू शकतील याची मला खात्री आहे। आपण पाहिले की पालकांना खात्री आहे की आमची मुलं पदक आणू शकतात, पण दुसरीकडे मात्र प्रशासन सरकार हे क्रीडा विभागाच्या बाबतीत इतकं उदासीन का, हा खरा सवाल आहे। कॅमेरामन मिथुनचा प्रताप नाईक, झी24 तास, कोल्हापूर।